मनपाच्या परवानगीशिवाय बॅनर लावणे व छापण्यासही बंदी. मनपाचा कारवाईचा इशारा. महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय शहरात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग व कमानी लावू नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे यांनी दिला. महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील डिजिटल बॅनर्सचे प्रिंटर्स व बॅनर लावणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी 13 मे रोजी संपन्न झाली. आयुक्त श्रीमती मानसी, उपमहापौर स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, उपायुक्त वसुधा फड व शहरातील 3ही प्रमुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची या बैठकीस उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना महापौर श्रीमती सोनकांबळे म्हणाल्या, न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक PIL नंबर 155/2011 वरील आदेश दिनांक 31 जानेवारी 2017 पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध कायदा 1995 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये शहरांमध्ये अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग व कमानी लावणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व प्रिंटर्सनी बॅनर्सची छपाई करताना त्यावर मनपाकडून घेतलेल्या परवानगीचा क्रमांक, परवाना कालावधी, ज्या ठिकाणी बॅनर्स लावायचे आहेत त्या ठिकाणाचे नाव, प्रिंटर्सचं नाव व प्रकाशकाचं नाव छापणं बंधनकारक आहे. प्रिंटर्सनी मनपाच्या परवानगीशिवाय बॅनरची छपाई करू नये. विना परवाना बॅनर्स लावणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. बॅनर्स लावणाऱ्या एजन्सीने विजेचे खांब, झाडे, दुभाजक यावर बॅनर्स लावू नयेत अशा सूचनाही महापौरांनी केल्या. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अनधिकृत बॅनर लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आदेशही महापौरांनी दिले. शहरात महानगरपालिकेच्या 38 व खासगी 94 जागा बॅनर्स लावण्यासाठी मनपाने निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणीच बॅनर्स लावावे असंही त्या म्हणाल्या. शहरातील नागरिकांनी अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स या संदर्भात तक्रार असल्यास मनपाच्या 1800-233-1388 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार कार्यालयीन वेळेत नोंदवावी. या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाईल. मनपाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचा फलक प्रिंटिंग प्रेस स्थापनेच्या बाहेर लावणं बंधनकारक असल्याचंही महापौर श्रीमती सोनकांबळे यांनी या बैठकीत सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.